नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहे, अळूची भाजी. त्याला अळूचं फतफतं असं पण म्हणतात. हे मला गावावरून वहिनीने पाठवून दिले. तर आज आपण ह्याचीच रेसिपी बघणार आहोत. ते तिने कापून दिले. आता एकदा आपण त्याला सोलायचं आहे. त्याची सोलायची अशी ट्रिक आहे. ती अशी सोलायची असते. हे असं साफ करून घ्यायचं आणि त्याला कापून वगैरे घ्यायचं. स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण खूप काय काय गोष्टी टाकणार आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. काय काय त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे. पहिला आपण ते सगळे साफ करून घेऊया. पावसाळा एकदा सुरू झाला की ह्या भाज्या खायला खूप भारी वाटतं. जेव्हा आपण मुंबई सारख्या ठिकाणी राहतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्या की त्याचा खूप आनंदच होतो. सगळ्यांना जे गावाला राहिलेत, जॉबसाठी मुंबईला यावं लागले त्यांना, अशा लोकांना पण ह्या भाज्या खूपच आवडतात. आता मुंबईमध्ये पण काय काय ठिकाणी मिळतात, पण जी गावची भाजीची टेस्ट असते थोडी वेगळी असते. सगळ्या भाजीचं आपल्याला हे असं काढून घ्यायचं. चला आता आपण हे कापून घेऊया. असं एकत्र हे लावायच्या पानं, त्याच्यावरती थोड्याशा काटा ठेवायच्या आणि कापायचं आणि मग कापून झाल्यावर धुवून घ्यायचं आपल्याला. पण हे कापताना सोलताना व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण की त्याची खाज उठते हाताला. असं बनवायचं आणि मग आपण ते कापून घेऊया. कोळा दिला एकदम आपल्याला. जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा हे पण तेव्हाच येतं, पाऊस सुरू झाला की. उन्हाळ्यात तुम्हाला अळू भेटणारच नाही, पावसाळ्यामध्येच मिळतं. काय काय भाज्या आहेत त्या रानटी भाज्या असतात, त्या तुम्हाला पावसाळ्यातच मिळतात. तशाच टाईप मध्ये हा अळू एक आहे, तुम्हाला तो पावसाळ्यातच आपल्याला मिळेल. चला आता आपण हे कापून घेऊया. आता ऑलमोस्ट आपलं कापून झालंय. मग स्वच्छ धुवून घेऊ. हे लास्ट कापायचं आहे. मग स्वच्छ मनाखाली त्याला धुवून घेऊया. मग त्याला उकडावं लागेल. खूप छान लागते ही भाजी भाकरी सोबत, गरम गरम भाकरी सोबत. अळूची भाजी खूप छान लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करा तुमच्या घरी आणि आवडली तर नक्की कमेंट करा. अशा गावच्या रेसिपीसाठी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून अशा नवीन नवीन रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर घेऊन येऊ. Under the boughs where the shadows play, the wind hums songs
आपण उकडायला टाकणार आहे, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे ऍड करणार आहे, सोललेले वाल आहे ते, मिरची, मका आणि कोकम टाकणार आहे थोडं. फोडणीसाठी आपण कढीपत्ता आणि लसूण, जिरं, मोहरी यूज करणार आहे. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी, त्याच्यामध्ये शेंगदाणे, मका, कोकम, मिरची, वाल सोललेले आहेत त्याच्यामध्ये ते आपण वेगळे उकडून घेऊया आणि याच्यामध्ये आता अळू ऍड करूया आपण. अळू आता आपल्याला दिसतोय खूप, पण तो एकदा शिजला ना तो खूप कमी होतो. तो सगळं ऍड करून घेऊया आपण त्याच्यामध्ये. घेऊया आणि आता 3 ते 4 शिट्ट्या काढूया आपण. चांगलं अळू उकडून झालंय आपला, शिजलाय प्रॉपर एकदम. मग आपण वेगळी काढून घेऊया आणि जरा मिक्स करून घेऊया. आता आपण हे घाटून घेऊया व्यवस्थित. आता फोडणी देऊया आपण आळूला. गॅस ऑन करूया. तूप तापलंय चांगलं गरम, त्याच्यामध्ये तेल टाकूया आता. तेल चांगलं गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण आता फोडणीला जिरं टाकूया, मोहरी, हिंग टाकूया, लसूण खूप जास्त टाकूया, थोडी जास्त, आणि कढीपत्ता. थोडस लाल तिखट, हळद, थोडस गरम मसाला. त्याच्यामध्ये आपण अळू ऍड करूया आणि लगेच झाकण. बघूया आता. त्याच्यामध्ये आपण मका ऍड करूयात. चवीनुसार मीठ ऍड करूयात. त्याच्यामध्ये ते थोडं पाणी होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करूयात. खूप जास्त असं पातळ नाही करणार आहे, थोडस घट्टच करूयात. छान लागतं भाकरी सोबत खायला वगैरे. फायनल आपला अळू रेडी झालेला आहे. खूप छान दिसतोय, टेस्टी पण झाला असणार आहे. आता आम्ही टेस्ट करू. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.